सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील सावतामाळी मार्केटमधील जुन्या गाळेधारकांवर महानगरपालिकेकडून बेकायदेशीरपणे कारवाई केली जात असून प्रशासनाकडून त्यांचा रोजगार उद्ध्वस्त केला जात असल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी केला। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या विशेष पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा मुद्दा मांडलाय। मनपाच्या या मनमानी कारभारामुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली असून प्रशासनाने कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या संदर्भात अधिक माहिती देताना ॲडव्होकेट वाघ म्हणाले की 1975 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर रावळ चौधरी यांच्या कार्यकाळात ठराव क्रमांक 207 अन्वये सुशिक्षित बेरोजगारांना उपजीविकेचे साधन म्हणून हे व्यवसाय करण्यात देण्यात आले होते। त्यासाठी पश्चिम विकास महामंडळ, तत्कालीन नगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी संयुक्त प्रयत्न केले होते। मात्र आता विद्यमान महानगरपालिका प्रशासनाने सावतामाळी मार्केटच्या विकासाच्या नावाखाली या मूळ गाळेधारकांना विस्थापित करण्याचा घाट घातलाय। या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माध्यमांनी पुढे यावे असे आवाहनही ॲडव्होकेट वाघ यांनी यावेळी केले। 1975 रोजी नगरपालिकेने ठराव पास करून यावेळेस नगराध्यक्ष रावळ चौधरी डॉक्टर होते, त्यांनी जवळपास 45 नगरसेवकांच्या स्वाक्षरीने एक ठराव पास करून 207 नंबरच्या ठरावान्वये या लोकांना पश्चिम विकास महामंडळाकडे जागा हस्तांतरित केलेली होती। पश्चिम विकास महामंडळाच्या मध्यस्थीने आणि नगरपालिका आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तिघांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित बेरोजगारांसाठी यांना उपजीविकेची साधन म्हणून ते गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले होते। परंतु आता सावतामाळी मार्केटच्या नावाने या गाळेधारकांना यांच्या उपजीविकेपासून उद्ध्वस्त करण्याची प्रक्रिया आपल्याकडे महानगरपालिकेने सुरू केलेली आहे बेकायदेशीरपणे। तर आपल्या माध्यमातून विनंती आहे की हा विषय ऐरणीवर पोहोचवा। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।